तू कुछ काय बोल. सर एकीकडे वीज तुटवडा म्हणतोय आणि गेल्या 2 दिवसात तुम्ही बघितले असेल पेडण्याला एक घटना घडली, 6.5 लाखाची वीज चोरी झाली. सर मी आधीपासून सांगतोय की लोड अप्रुव्हल एक असतो आणि प्रत्येक घरात एक्स्ट्रा लोड घेतात त्याचं अप्रुव्हल घेत नाही. इथं तर त्यानं खालची विजेला कनेक्शन घेतलं आहे आणि वरची वीज चोरून घेतली असा रिपोर्ट माझ्याकडे आला. आणि हे करता असताना एक सिद्ध जाता की लोक चोर पळवटेन चड आसा आणि त्या खातीर लोड जाणी कोणी सारको अप्रुवल घेवन आतांच हांवें चीफ इंजिनियरा कडेन डिस्कस केला. ईच अँड एवरी हावस इन गोवा, in every ward of the village panchayat and municipality will be checked thoroughly by our engineers in future. And time to time हे सगळें सारकें करपाचो उद्देश डिपार्टमेंट मुखार दवरता. आनी फ्रिक्वेंट जे पावर कट आसा तांकां रिटर्न के दिवपाचे पळय, एक्ट प्रमाणे सगळ्यो गोश्टी आसतात पूण त्याच प्रमाणे कंज्युमरांनी त्या प्रमाणे वागोवपाक जाय. आतांच तुमी म्हाका प्रश्न केलो चोरयेचो. सगळ्यांनी जर हें केलें आसत जाल्यार तें सुद्दां करूं येता. आनी दुसरी गोश्ट आमी हें सगळें पावर कट बंद जावपाक जाय. पावर कट न्हय तो पावर डिस्ट्रॉय जाता मदीं मदीं, तुट्ट पडटा आनी माड पडटा, झाडां पडटा आनी त्या खातीर पावर वता. तें न जावपा खातीर व्हेरी इम्पॉर्टंट इज अंडरग्रावंड केबलिंग. म्हणजे ट्रान्सफॉर्मर टू ट्रान्सफॉर्मरूच पावर वतलो इन फ्युचर. जो पळय टोटल सबस्टेशनाक काडूंक जाता तो बंद आसता आनी त्या खातीर आमचो प्रयत्न आसा म्हजो आनी मुख्यमंत्र्याचो सबंद गोंयांत HT लायन 33 kV आनी 11 kV अंडरग्रावंड केबलिंग करपाचो आनी नेक्स्ट कपल ऑफ इयर्स हें काम आमी कंप्लीट करपाचें इंटेंशन आनी हें दवरलेलें. ओके. बट सर दे वील गेट अ कन्सेशन. तुमी सांगला तशें तशें दवरूं. रूल इज फ्रॉम बोथ द सायड. कंज्युमरान जर फाल्यां कांय कंपेन्सेशन जाल्यार आमी मागीर त्या प्रमाणे वागतले. लक्षांत येयलें. रुल्स हे खूब आसता, रुल्स रेगुलेशन प्रत्येक आसा पूण तूं खंय वागता तसो, तूं वागना न्हय तसो रुल्सा प्रमाणे. रुल्स एकाच वटेन दोन हात एकठांय जायना, दोनूय हात हें जावचे. ओके. सर आनी तशे केसीस आहा सर? आसतलेच न्ही. चोरयेचे घे म्हणून काही केसीस आमकां आसा. आमकां ते 12% हें मेळटा. बोट तुम्ही घेतला ती ना हांवें आसतना टेंडर केल्लें. ओके. आनी हांवें एक पॉयंट असो दवरिल्लो की ताजें चार्जींग इलेक्ट्रिकल चार्जिंगूय करपाचें. सोलर बॅटरी जी आसता ती सोलरा बरोबर जेन्ना पळय धक्यार लागता तेन्ना इलेक्ट्रिकल चार्जिंग करपाची आनी त्यो बॅटऱ्यो 2 आसच्यो अशें म्हजें डिस्कशन जाल्लें. पूण जी वर्क ऑर्डर बी दिल्या ती हांव ना टेंडर काडटना हांव आसा. वर्क ऑर्डर खंयच्यान नॉट माय क्वेश्चन. तुम्ही काढा तुम्ही पब्लिकान आनी हाणेंच कित्याक कितें ते कोण तरी काँग्रेसवालो कित्याक कितें बडबडटा आनी तुमी ते छापता अशें जावं. बट रायट नाव इट इज लायक अ वायट एलिफंट. नो सर, वायट एलिफंट न्हय तो. त्याचेर सांजचे वेळार पार्टी करपाक जाता. आतां ज्यो ट्युरिजम इंडस्ट्री जे पळय बोटी भाड्याक घेता ते गव्हर्मेंटाचीच बोट घेवपाक कितें करूं येता. इट इज नॉट अ वायट एलिफंट. कोणी सांगलें वायट एलिफंट? नो बट बिकॉज रायट नाव हळदोणाच्यान पयलीं हांगा चालू करपाची गोष्ट. तिका चालूच करूं ना. एक म्हणजे ताका पयलीं म्हणजे प्रत्येक धक्यार इलेक्ट्रीक कनेक्शन आसपाक जाय तें सुद्दां ना. कळ्ळें न्ही. वायट एलिफंट नासता. तकली वायट एलिफंट जाल्या माणसाची. जे कोण थंय इंजिनियर आसा तांची तकली वायट एलिफंट जाल्या. कळ्ळें न्ही. आनी त्या खातीर अशें गोश्टी जातात. सो इट कॅन बी यूज फॉर टुरिजम पर्पज. ऑफकोर्स इट कॅन बी. आमचें कितें आशिल्लें दिसाचें हळदोणा टू पणजी आनी तुमचें ओल्ड रिबंदर टू पणजी अशें दवरिल्लें. आनी रातच्या वेळार आफ्टर 7 ती फेरीबोट हेच्या खातीर 70 सिटर फेरीबोट ती. कमीची न्हय ती 70 सिटर आसता. सांजची बरी जंगी सारकी म्युजीक हें तें दवरून जेवण सुद्दां थंय दिवं येता. अशें क्रूज शिप जे आसता क्रूज शिप करूं येता. आनी तशें इंटेन्शन दवरून केन्ना तातूंत खूब आसा.
थंयच्यान हांव गेले नंतर ते जावन प्लॅन वर्कआउट करूंक ना मागीर ते ऑफिसरांनी म्हणटा तुमी ते तरेन तें करपाक जाय आशिल्लें ऑफिसर आय एम ब्लेमींग इंस्टेड ऑफ मिनिस्टर ऑफिसर थँक्यू थँक्यू